हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर इथे वाजलेले आहेत पहाटेच्या 5 आणि या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, पहाटे 3:30ला उठून डबा वगैरे बनवून दिला आणि डबा घेतल्याच्या नंतर आता साहेब निघालेत त्यांच्या जॉबवरती. आणि त्यानंतर मग मी माझं बाकीचं काम उरकून घेतलं किचनमधलं. म्हणजे चपात्या वगैरे बनवायच्या होत्या एक्स्ट्रा उरलेल्या, तर त्या चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि त्यानंतर आता भांडे वगैरे घासून किचन क्लीन करायचं आहे. तर आता इथे भाजी वगैरे बनवलेली कढई वगैरे सगळं ना मी खाली करून एका डब्यामध्ये भाजी भरते आणि कढई वगैरे सगळं घासून हे करते. कारण की किचनवरती पसारा म्हणजे दिसला ना तर मग मला वाटतं की म्हणजे कामच झालं नाही असं वाटतं. त्यामुळं ना मग मी जेवढं काही भांडे होत आहेत तेवढे मी घासून काढते आणि किचन जे आहे ते पूर्ण क्लीन केल्याशिवाय दुसऱ्या कामालाही करत नाही. तर आता इथे बघा वॉश बेसिनमध्ये ढीगभर भांडे साठलेले आहेत आणि आता हे सगळे भांडे मी घासून घेणार आहे. तर त्या अगोदर डस्टबिनला गार्बेज लावून घेते. रात्री डस्टबिन बाल्कनीमध्ये म्हणजे धुवून ठेवली होती, तर आता त्याला नवीन गार्बेज लावून घेते आणि मग त्याचा पुन्हा म्हणजे वापर चालू होईल. तर आता इथे डस्टबिनचे ना गार्बेज लावायला गेले तर पहिली जी गार्बेज होती ती फाटलेली निघाली. म्हणजे त्या पूर्ण बंडलमध्ये एखादं निघतं तसं पीस, तर ते फाटलेली निघाल्यामुळं मी ते टाकून दिलं आणि दुसरी गार्बेज लावली त्याला. तर आता इथे लगेच हातोहात जे किचनची बाल्कनी आहे ती पण धुवून घेते मी. तर किचनच्या बाल्कनीमध्ये नळ आहे ऑलरेडी, त्यामुळं ही बाल्कनी धुवायला ना जास्ती काही हे होत नाही. फक्त इथे की हे फुलदाण्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्यामुळं थोडंसं अडचण असते. पण ना पाणी वगैरे आणा बकेट भरून, पुन्हा वायपर आणा. मी इथलं किचनमधलंच हे छोटंसं वायपर घेतलं आणि पटकन जी बाल्कनी आहे ती धुवून घेतली. कारण की आता किचनचं पूर्ण क्लीन करायचं आहे ना, किचनची लादी वगैरे सगळं पुसायचं आहे. त्यामुळं ना मग म्हटलं पटकन बाल्कनी पण धुवून घ्यावी. आणि मेन तर ना किचनचीच बाल्कनी जास्ती घाण होते, कारण की तिथे फुलदाणे आहेत आणि ते माती वगैरे थोडीफार सांडते. किंवा रोपांना पाणी वगैरे दिलं तर ते पाणी थोडंसं असं, दादा ते एक फुलदाणीच्या खाली प्लेट ठेवलेले आहेत, एखाद्या फुलदाणीच्या खाली नाही ठेवलेले. तर ज्याच्या खाली प्लेट नाही आहेत ना, तर त्याचे ते पाणी टाकलं ना फुलदाणीला तर ते डायरेक्टली पाणी जमिनीवर येतं ते लादीवरती. आणि तिथं मग ना ते डाग पडतो, असं मातीचा कलरचा पूर्ण डाग पडतो आणि ते खराब होते. पण त्याला ना रोजच्या रोज घासून धुवून घेत असते मी ती बाल्कनी. आणि त्यानंतर ना हे भांडे पण मी घासून घेतले आणि भांडे लगेच पटापट मांडणीला लावून घेतले. आणि आता बघा बरं, किचन माझं जे आहे ते पूर्ण रिकामी झालेलं आहे, मोकळं एकदम. तर पिण्याच्या पाण्याचा हंडा भरायचा होता. एक दिसाड असं मी पिण्याच्या पाण्याचा हंडा भरून ठेवते. कारण की प्यायला तर आम्ही हंड्यातलं पाणी नाही वापरत. प्यायला तर डायरेक्टली पोरं असं फिल्टरचंच पाणी, लगेच नळ चालू केला आणि फिल्टरचं पाणी घेतलं तसं होतं. आणि आजकाल तर ते गरमीच्या ह्याच्यामुळे ते फ्रीजचंच पाणी पितात पोरं थोडंफार का होईना. आणि मी मात्र ना ते फ्रीजचं पाणी प्यायचं बंद केलं आहे. मी आपलं ॲक्वाचंच पाणी पिते डायरेक्टली. त्यामुळे ना हे हंड्यातलं जे पाणी आहे ना ते फक्त स्वयंपाकासाठी यूज होतं. आणि एमर्जन्सीमध्ये म्हणजे कधी गरज पडली आणि लाईट जर गेली बाय चान्स, तरच फक्त आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होतो. नाहीतर ना असं पाणी 24 तास असतं. म्हणजे पाण्याची कमतरता नाही, फक्त की लाईट जर गेली तर मग ते मोटार चालू करता येत नाही आणि त्यामुळं ते वरती बिल्डिंगच्या वरती जी टाकी आहे ती भरता येत नाही. आणि त्यामुळं ना थोडंसं पाण्याची टंचाई होते कधी कधी लाईट नसली तर. बाकी इतर टायमाला ना पाणी 24 तास फुल पाणी असतं, काही पाण्याचं टेन्शन नाही. आता एवढा कडक उन्हाळा गेला, एवढं म्हणजे जागोजागी पाण्याची टंचाई असायची. म्हणजे पाणी कुठं 2 दिवसाच्या नंतर येतं, कुठं 3 दिवसाच्या नंतर येतं, असं चालू आहे आजकाल. मुंबईमध्ये सुद्धा ते प्रॉब्लेम चालू आहे. पण इथे आमच्या इथे मात्र पाणी 24 तास चालू आहे, काही टेन्शन नाही पाण्याचं. फक्त लाईट गेल्यावरती थोडासा प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि हे रेशन भरताना ना मी भांडी घासण्यासाठी स्क्रबर घेतला होता, पण ना नंतर माझ्या लक्षात आलं की हे जे आता मी वापरते ते गालाचाच ते स्क्रबर आहे आणि त्याची क्वालिटी एकदम चांगली आहे. त्यामुळं ना अजूनसुद्धा तो स्क्रबर एकदम चांगला आहे, तर नवीन स्क्रबर टाकायची गरज नाही. आणि हे ग्रीनवाला जो स्क्रबर आहे ना त्याच्यापेक्षा पण तो गालाचा स्क्रबर भारी आहे. त्यामुळं ना मग मी ते चेंज केलं नाही. तर हा वाला जो स्क्रबर आहे नवीनवाला, तर तो थोडासा हलका क्वालिटीचा आहे. त्यामुळं ना हे वॉश बेसिन घासायला ठेवते मी तो वाला स्क्रबर. आणि भांडे घासायला मात्र ते गालाची क्वालिटी चांगली आहे. आणि महाग जरी असला तरी पण तो स्क्रबर ना टिकाऊ आहे आणि
अजूनसुद्धा तो मजबूत स्क्रबर आहे. त्यामुळं ना मग मी चेंज नाही केला, तर नवीन आलेला स्क्रबर इथे यूज केला आणि जुनावाला तिथेच म्हणजे भांडे घासायला ठेवला. आणि ना वॉश बेसिन घासण्यासाठी ना ते ब्रश आहे माझ्याकडं, पण ना ब्रशनी म्हणलं तर ना मग एकदम असं रगडून घासताच येत नाही ब्रशनी आणि वरच्यावर असं अद्दर निघतं ते. भलं रेडवालं हार्पिक जरी टाकलं ना तरीसुद्धा ते ब्रशनी व्यवस्थित निघतच नाही. असे हाताने एकदम असं रगडून घासलं ना तर वॉश बेसिन जे आहे ते चांगलं स्वच्छ निघतं, एकदम क्लीन निघतं. बाकी ब्रशने म्हणलं ना ते असं हलकं फुलकं वरचं वर घासलेलं तर मग ते मला ना पटत नाही ते ब्रशने. म्हणजे रोज असं ब्रशने जरी घासलं तरी चालेल, पण कधीतरी असं ना स्क्रबरने वॉश बेसिन रगडून असं घासलं ना तर ते म्हणजे एकदम स्वच्छ, एकदम क्लीन, पांढरं शुभ्र असं वॉश बेसिन दिसतं हे. त्यामुळं ना मग मी जो ग्रीनवाला अर्धा स्क्रबर आहे तो वॉश बेसिन घासण्यासाठीच ठेवलेला आहे. तर तो स्क्रबर आता राहील अंघोळीच्या बाथरूममध्ये आणि म्हणजे बाथरूमचं पण म्हणजे नळ वगैरे घासायचं असलं तर ते यूज करता येईल. आणि आता वॉश बेसिन वगैरे घासल्याच्या नंतर डस्टिंग वगैरे केली, झाडू वगैरे मारलं सगळं आणि त्यानंतर आता इथे मी लादी पुसून घेते. तर आता बऱ्याच दिवसापासून ना माझं हे असं चालू आहे, म्हणजे हाताने लादी पुसणं चालू आहे. तर ते वेट मॉप जो आहे ना तर तो माझा खराब झालेला आहे. त्याची ना ती स्प्रिंग होत नाही व्यवस्थित, त्यामुळं ना ते तसंच ठेवलं आहे ते. आणि त्याला रिपेअर पण करायचं म्हणलं तर ते होत नाही. मी यूट्यूबवरून व्हिडिओ बघितला आणि म्हणजे मला नंदाताईंनी सांगितलं होतं की यूट्यूबवरती व्हिडिओ असतात बघा आणि बघा रिपेअर होतं का ते मोप. पण मी ट्राय केलं पण ना ते होत नाही आहे, ते खराब झालं ते मोप. त्यामुळे ते तसंच ठेवून दिलं आणि आता हातानेच मी लादी पुसून घेत असते. आणि खरं तर ना हातानेच लादी पुसलेली ना क्लीन निघते, कारण की जिथे मोप वगैरे जिथं म्हणजे कट्ट्यावरती वगैरे म्हणा किंवा कुठं अडचणीत वगैरे म्हणा मोप जास्ती हे जात नाही, तिथे आपण आपल्या हाताने व्यवस्थित पुसू शकतो. आणि त्याचसोबत आपला व्यायाम पण होतो थोडाफार. म्हणजे असं हाताने आपण घरातली सगळी कामं केली ना तर व्यायाम होतोच आपला, एक्स्ट्रा व्यायाम होतो. त्यामुळं ना मग मी आजकाल हेच चालू केलं आहे. आता जोपर्यंत नवीन मोप भेटणार नाही तोपर्यंत आपलं हेच चालू राहील, हातानेच लादी पुसा. आणि कसं आहे छोटंसं 1 RK किचन हे असलं ना, रूम असला ना तर मग ते लादी पुसायला असं म्हणलं काही वाटत नाही. पण आता बेडरूम, किचन, हॉल हे सगळं असं हाताने पुसायचं म्हणलं ना तर थोडंसं जास्ती कष्ट लागतं. आणि कष्टाने एवढी लादी मी पुसून घेतली स्वच्छ. आणि त्यानंतर ना टॉयलेट वगैरे सगळं घासून झाल्याच्या नंतर मी पटकन अंघोळ करून घेते. म्हणजे लादी पुसून घेतली अगोदर, कारण वॉश बेसिन बाहेरच्या साईडला आहे, त्यामुळं ना वॉश बेसिन अगोदर घासावं लागतं. एकदा लादी पुसल्याच्या नंतर वॉश बेसिन नाही घासता येत, कारण पाणी सांडतं ना मग थोडंसं लादीवरती. म्हणून अगोदरला वॉश बेसिन घासून घेतलं, डस्टिंग वगैरे करून घेतली, त्यानंतर लादी पुसून घेतली आणि शेवटचं काम टॉयलेट क्लीन करायचं तेवढं केलं. आणि त्यानंतर मग ना मी अंघोळ करून घेतली डायरेक्टली. आणि टॉयलेट क्लीन करायचं काम ना जे आहे ते रोजचं असतं माझं. मी काय 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड असं नाही करत. मी रोजच्या रोज टॉयलेट क्लीन करते, कारण की आपलं घरामध्ये आहे त्यामुळं ना त्याला स्वच्छच ठेवलं पाहिजे. त्यामुळं मी रोजच्या रोज हार्पिक रेडवालं जे आहे ते टाकून मी रोजच्या रोज टॉयलेट क्लीन करते. आणि आता ना मी अंघोळ वगैरे करून आली आहे किचनमध्ये. तर मुलांसाठी भाजी आणि चपाती तर होतीच ऑलरेडी बनवलेली आणि मला वाटलं की आता वैभवदादा चहा आणि चपातीच खायचं असेल. पण वैभवदादा बोलला की आज थोडंसं तिखट बनव, काहीतरी पोहे किंवा शाबू असं काहीतरी बनव. तो बोलला अचानकच. आणि मग आता अचानकच शाबू तर नाही बनवता येत, कारण की शाबूला भिजायला कमीत कमी 1-1.5 तास तर लागतो. मग आता त्याचा ट्युशनचा पण टायमिंग झाला होता, म्हणून मग पटकन म्हणलं की तुला ते लालवाले तिखट पोहे करू का, तर तो बोलला की हां ते बनव. तर रोज रोज ते चपाती खाऊन कंटाळा होता, त्यामुळं कधी तर असं बायचान्समध्येच काहीतरी पोहे वगैरे किंवा काहीतरी वेगळं बनवलं तर मग आवडीने खातात पोरं. त्यामुळं ना इथे आता मी पोहे बनवते थोडंसं वैभूसाठी आणि अन्नूताईसाठी. आणि अन्नूताईसाठी आणि वैभवदादासाठी जर पोहे बनवायचे असतील तर ना ते मला ते लालवाले पोहे बनवावे लागतात, कारण की हिरव्या मिरच्या टाकून जर पोहे बनवले ना तर मग दोघं पण खात नाहीत, अजिबात खात नाहीत. आता संडेच्या दिवशी वगैरे मी ना हिरव्या मिरच्या टाकून पोहे बनवले ना, आता साहेब सांगतात की हिरव्या मिरच्या टाक आणि पोरं सांगतात की लाल तिखट टाक. तर मग आता का ऐकायचं कोणाचं. मग आता हे एनी टाईम असं मध्ये मध्ये जर ह्यांना हे लाल तिखट वगैरे टाकून पोहे बनवून दिले की मग संडेच्या दिवशी मात्र हिरव्या मिरच्या टाकून पोहे बनवते. आणि त्या टायमाला ना असं थोडं थोडं खाल्ल्यासारखं खातात ना, असं खात नाहीत जास्ती आवडीनं पोहे.
तर त्यांना हे ना अशा प्रकारचे पोहे आवडतात. त्यांना ना म्हणजे आईने म्हणजे माझ्या सासूनी त्यांना ना हे लालवाले पोहे चारले होते गावामध्ये गेल्यावरती. म्हणजे आता गावाला कसं खेडेगावामध्ये हिरव्या मिरच्या वगैरे असं आता आपल्याला किराणा दुकानात जाऊन आपण पटकन घेऊन येतो. तसं नाही भेटत ना तिकडं. त्यामुळं मग ते कधी काय नसलं तर मग ते ना लाल तिखट टाकून त्यांनी ना पोहे बनवून दिले होते दोघांना पण. आणि शेंगदाण्याचं कूट, आता आपण अख्खे शेंगदाणे टाकतो ना पोह्यामध्ये, तर त्यांना शेंगदाण्याचं कूट टाकून आणि लाल तिखट आणि धना पावडर टाकून आणि चवीपुरतं मीठ वगैरे टाकून ना हे कांदे पोहे करून दिले होते. तर ते पोहे मुलांना एवढे आवडले की तेव्हापासून ना ते पोहे बनवायचं म्हणलं की मग अशा पद्धतीनेच बनव असं म्हणतात, लाल तिखट टाकून लालवाले पोहे बनव असं म्हणतात. मग त्यांच्यासाठी हेच बनवावं लागतात. तर आता पोहे बनवून झालेले आहेत आणि त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि लिंबू मात्र अन्नूताईला आवडत नाही, त्यामुळं लिंबू वगैरे नाही टाकणार याच्यावरती. आणि आता मुलांसाठी पोहे झालेले आहेत आणि वैभवदादा गेला अंघोळीला, तर त्याची अंघोळ वगैरे होईपर्यंत इथे मी थोडासा चहा बनवते. तर जर त्याला काही चहा चपाती जर खायची असेल थोडीफार, आता नाश्त्याला बसल्यावरती हे नको ते नको असं नाही ना, थोडं हे खाईल थोडं ते खाईल, त्याला जे आवडेल ते खाईल. त्यामुळं थोडंसं इथे चहा बनवणार आहे मी. तर इथे चहापत्ती, साखर आणि थोडासा चहाचा मसाला टाकला आहे. आणि आजकाल ना अद्रकवाली चहा प्यायचं थोडंसं बंद केलं आहे, कारण एवढी उष्णता वाढली. त्यामुळं ना मग अद्रकचा चहा जर पिला तर मग अजूनच उष्णता वाढते. त्यामुळं ना मग मी अद्रकवाला चहा करणं बंद केलं आहे. तर हे चहाचा मसाला जो आहे तो टाकला आहे फक्त याच्यामध्ये. बाकी इलायची वगैरे हे तर नाही टाकलं. तर ते चहाचा मसाला टाकला ना तर मग इलायची वगैरे टाकत नाही मी, कारण ते मग ते टेस्ट बिघडते, वेगळीच होते. ये लवकर, 8 वाजून गेल्या. तर इथे आता वैभवदाचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तर तयारी वगैरे केला आणि तो निघाला आता त्याच्या ट्युशनला. तर इथे ना 8 वाजल्या होत्या, 8चा क्लास आहे त्याचा, पण 8 वाजल्या होत्या घरातच. तर आता 5 मिनटं त्याला उशीर होणार. फक्त जवळच आहे क्लास, पण 5 मिनटं का होणार उशीर होणार त्याला. अगोदर पाल बघा, पटकन नाही पटकन. हाँ बा आणि त्यानंतर मी पण नाश्ता केला, चहा वगैरे घेतला आणि किचन जे आहे ते पूर्ण क्लीन केलं. आणि आता इथे तोपर्यंत जे कपडे जे आहेत ते कपडे पण भिजले होते व्यवस्थित असं निरम्यामध्ये. आणि आता पटकन मी कपडे पण धुवून घेते. आणि आज ना मला बाथरूमचे म्हणजे हे आंघोळीचं जे बाथरूम आहे ना त्याचं म्हणजे भिंती वगैरे घासाव्या लागतील, कारण की ना हे बोरचं पाणी आहे ना इकडे आमच्या इकडे. त्यामुळं ना हे व्हाईट कलरचे जे लादे आहेत ना ते बाथरूमच्या तिथं असं काळपट असं हे झालेलं आहे. म्हणजे ना ते पाण्यामध्ये गाळ येत असतो ना, बोरच्या पाण्यामध्ये गाळ येतो आणि त्यामुळं ते म्हणजे असं स्वच्छ निघतच नाही. की तिकडं मुंबईला राहत होतो ना तर तिकडं पाण्यात अजिबात गाळ वगैरे नसायचा. तर तिथं ना थोडंसं जरी म्हणजे घासलं ना तरी स्वच्छ दिसायचं सगळं. पण इथं ना कितीही घासलं, रोजच्या रोज जरी बाथरूम घासलं ना आंघोळीचं तरीसुद्धा म्हणजे असं गाळ वगैरे जमा होतो. आणि ते जे लादे आहेत ना त्यांना कमीत कमी 8-15 दिवसातून एकदा तरी त्यांना घासावं लागतं काथ्याने, तेव्हा ते निघतं स्वच्छ. नाहीतर मग ना फक्त फ्लोअर काय वायपरने हे केलं, खराट्याने घासून वायपरने पाणी हे केलं तरी होतं. पण ते भिंती घासायचं म्हणलं तर जरा आवर्जून ते काम करावं लागतं ना.
तर त्यामुळे आता मला ते काम करायचं आहे. आणि त्या अगोदर इथे मी पटापट सगळे कपडे धुवून टाकते एकदाशी. आणि एकदाशी कपडे धुवून टाकले तर 1 तास 2 तासात तर कपडे तसं पण सुकतात. म्हणजे जास्ती जाड आहेत ना ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकतात. तर त्यामुळं ना कपडे धुवायचं हे काम जे आहे ते मेन महत्त्वाचं आहे. कारण की सकाळी मग शाळेला जाताना किंवा वैभवदल शाळेत जाताना किंवा वैभवदाच्या पप्पाला कामाला जाताना कपडे थोडेसे जरी ओले राहिले ना तरीसुद्धा त्यांना ते आवडत नाही, पटत नाही. त्यामुळं ना मग कपडे जे आहे ते आणि सुकले ना तर मग पटकन आपल्याला घड्या करून कपाटामध्ये ठेवून देता येतं. पण जर जाड कपडे असतील आणि सुकले नसतील लवकर तर त्यामुळं ना मग ते कपडे जे आहे ते बाहेरच ठेवावे लागतात कपाटाच्या. आणि कपाटाच्या बाहेर कपडे ठेवले की मग मात्र किती जास्ती एकदम गबाळ्यासारखं वाटतं. खरं तर ना कपड्यांमुळेच आपलं घर जे आहे ते घाण वाटत असतं. आपल्या घरातलं ना गृहिणीचं जास्तीत जास्त काम कुठलं तर ते म्हणजे कपडे इकडचे तिकडचे उचलणे. आता टॉवेल वगैरे असतात ते उचला, त्याला सुकायला घाला किंवा त्याला फोल्ड करून कपाटात ठेवा. आणि त्यानंतर दुसरं एक काम आहे वैतागून जायचं ते म्हणजे भांडे घासायचं. तर भांडे घासायचं काम ना ते आपण कितीही वेळा केलं तर ते ढीग लागत असतो पाण्याचा म्हणजे भांड्याचा. म्हणजे मुलं काय करतात, पाणी पिलं ते ग्लास त्याच्यामध्ये टाकला, जेवलं ताट वॉश बेसिनमध्ये टाकलं, हे असं चालू असतं घरामध्ये. त्यामुळं ना ते दिवसभरात म्हणजे 3 वेळा तरी भांडे घासावे लागतात दिवसभरातून. आणि त्यामुळं ना मला वैताग येतो ते भांडे घासायचं म्हणलं तर खूप वैताग येतो. आणि मेन हे कपडे धुवायचं हे एक झालं काम माझं आता. तर आता पटापट ना मी हे बकिटा वगैरे सगळं घासून घेते. बकिटा झालं तर आपण बसण्याचा जो पाटा असतो ते पाटा ना आपल्याला रोज रोज घासणं तर होत नाही. आपण बकिटा वगैरे हे पण ना रोज रोज घासणं होत नाही. आणि आपलं काम झालं म्हणजे कपडे वगैरे धुवून झाले की लगेच आपलं फक्त पाण्याने असं धुवून मी ठेवत असते बकिटा. पण ना त्यामुळे ना मग ते थोडंफार असं काळपटपणा वगैरे कुठंतरी जमा होतो. आणि मग ना कमीत कमी 8 दिवसातून एकदा तरी मी ना काथ्याने स्वच्छ घासून घेते सगळं. म्हणजे हे बकिटा म्हणा सगळ्या किंवा बसण्याचा पाटा जो आहे तो पाटा, ह्या गोष्टी ना आपण रोज रोज क्लीन करत नसतो. त्यामुळंच मेन तर ना इथे हे होतं. आणि मेन तर हे बोरचं पाणी असल्यामुळं तर जास्तीच खराब होतं. तर आता इथे व्हाईटवाली जी बकेट होती ना ती मी अगोदरच घासून ठेवली होती. घासून त्यामध्ये कपडे जे आहेत ते पिळलेले कपडे ते त्याच्यामध्ये टाकून भरून ठेवली ती बकेट कपड्याने. आणि त्यानंतर आता इथे हे जे अंघोळीचे मग वगैरे आहेत हे पण घासून घेते. कारण ते सतत पाण्यामध्ये असतात अंघोळीचे मग. त्यामुळं ना त्याच्यावरती थोडंसं असं हे म्हणजे थर जमा झाल्यासारखा होतो ना ते पाण्याचा. त्यामुळं ते म्हणजे ते जग वगैरे ते सगळं मी घासून टाकलं. आणि आता धुवून ठेवते सगळं. आणि भिंती वगैरे घासायचं हे पण काम आपल्याला रोज रोज नाही जमत. फक्त खराट्याने आपण फ्लोअर तेवढा घासत असतो म्हणजे बाथरूमचा. बाकी भिंती तर रोज घासायला नाही जमत. त्यामुळं ना मग मी कधीतरी असं सगळं व्यवस्थित असं हाताने भिंती म्हणजे काथ्याने मेंतर ना घासलं ना तर स्वच्छ निघतं. आणि इथे ना मध्ये मध्ये तुम्हाला हॉर्नचा आवाज येत असेल, गाडीचं हॉर्न. तर इथे ना मी बेडरूममध्ये बसून व्हॉईस ओव्हर करत असते. आणि माझ्याकडे ना माईक नाही आहे माझ्याकडे. त्यामुळं मी आपलं सहज हे धरून मोबाईल असं जवळ धरून मी व्हॉईस ओव्हर करत असते. त्यामुळं ना अवतीभोवतीचा आवाज जो आहे तो सुद्धा रेकॉर्ड होत असतो. आणि त्यामुळं ना मग मी फॅन वगैरे काही लावत नाही. फॅनचा आवाज जर चालू राहिला तर मग व्हॉईस ओव्हर करताच येत नाही व्यवस्थित. त्यामुळे मी फॅन वगैरे लावत नाही. आणि फॅन वगैरे बंद असल्यामुळं ना म्हणजे बाल्कनीची एक काच उघडी ठेवते. आणि म्हणजे कमीत कमी ऑक्सिजन तरी भेटला पाहिजे ना. त्यामुळं एक काच उघडी ठेवते बाल्कनीची आणि नंतर व्हॉईस ओव्हर करते. तर ती काच उघडी असल्यामुळे ना बाहेर गाड्या वगैरे आल्या की कधीतरी असा हॉर्नचा आवाज वगैरे येतो. तर त्याला इग्नोर करा. कारण की गरमीचे दिवस आहेत त्यामुळे सगळं पूर्ण रूम पॅक करून नाही बसू शकत. भयंकर गरमी होते त्यामुळं. तर थोडंसं समजून घ्या व्हॉईस ओव्हर करताना आवाज आला तर. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सकाळची जी कामं असते ती लगातार म्हणजे कंटिन्यू करतच राहते. थोडंसा ब्रेक जर घेतला तर मग ते कामं जे आहेत ते होत नाहीत लवकर. त्यामुळं ना पहाटे 3:30 पासून चालू झालेले असतात माझे कामं. ते कमीत कमी 8-8:30 तरी वाजतात सगळे कामं व्हायला. आणि त्यामुळं ना मग 8-8:30 पर्यंत जरी सगळी कामं झाली, कपडे वगैरे धुवून हे ते सगळं झालं तरीसुद्धा आपल्याला बराच वेळ भेटतो स्वतःसाठी. तर फ्रेंड्स अशा प्रकारे असतं माझं मॉर्निंगचं रुटीन. आणि हे अशा प्रकारेच जर केलं ना तर
पॉझिटिव्ह वाटतं मला. नाहीतर मग ते आळस घेऊन जर बसायचं म्हणलं तर मग ती थोड्या वेळाचा आराम होतो, पण नंतर निगेटिव्हिटी निर्माण होते, चिडचिड होते कामाची, कामं जर उशिरा झाली तर. त्यामुळं ना लवकर उठून मी लवकर कामं सगळी करून घेते आणि एक वेगळाच आनंद असतो की म्हणजे आता म्हणजे आपण जेव्हा आपली सगळी कामं डन झालेली असतात तेव्हा लोक कामाला सुरुवात करतात. त्यामुळं ना मग एक बघा माझा फर्स्ट नंबर आला असं वाटतं कामामध्ये. माझा फर्स्ट नंबर आला, सगळ्यात अगोदर माझं काम झालं असं म्हणून आपण खुश होतो आणि खूप आनंद होतो. त्यामुळं ना मग मी थोडंसं लवकर उठून सगळी कामं जे आहेत ते आवरून घेत असते. तर फ्रेंड्स, असा होता आजचा हा व्हिडिओ. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.